नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. BEd CET मार्च 2026 या अनुषंगाने महत्त्वाचे प्रश्न आपण पाहत आहोत. विद्यार्थी मित्रो, हा आपला भाग 3 आज आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. प्रश्न क्रमांक 1, विद्युत दिव्याचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय, एडिसन याने विद्युत दिव्याचा शोध लावला. तर राईट बर्ड यांनी विमानाचा, गॅलिलिओ गॅलिली यांनी तापमापीचा, तर कॅमिलो गॉल्गी यांनी गॉल्गी ॲपॅरेटस या घटकाचा शोध लावलेला आहे. ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हणतात? ऑप्शन 4 कोयना करेक्ट उत्तर होय, कोयना नदीस महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात. आयफेल टॉवर कोठे स्थित आहे? तर आयफेल टॉवर पॅरिस या शहरामध्ये स्थित आहे. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर. महाराष्ट्रात एकूण किती विधानसभा सदस्य आहेत? तर विधानसभा सदस्यामध्ये ज्यांना आपण आमदार असं म्हणतो, तर आमदारांची संख्या विचारली आहे, म्हणजेच विधानसभा सदस्य सीट्स किती आहेत असा हा प्रश्न. ऑप्शन 2 288 करेक्ट उत्तर होय. पांढरे सोने कोणत्या पिकास म्हणतात? तर कापूस या पिकास पांढरे सोने असे म्हणतात. ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवा. जगातील सर्वात उंच शिखर कोणते? माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर, तर K2 हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे. ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. तर सह्याद्री पर्वतरांगेमधील कळसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे. तसेच हे महाराष्ट्रातील सुद्धा उंच शिखर. ही गोष्ट आपण अनुषंगाने लक्षात ठेवावी. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता? तर आंबा हा भारताचा राष्ट्रीय फळ असून वड हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे. ऑप्शन 4 वड आपलं करेक्ट उत्तर होय. भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? तर ऑप्शन 4 सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री. त्यांना लोहपुरुष या नावाने सुद्धा ओळखतात. कोणत्या क्रांतीमुळे धान्य उत्पादनात प्रचंड वाढ झाली आहे? तर भारतात आलेल्या तसेच जगात आलेल्या हरित क्रांती या घटकामुळे अन्नधान्यामध्ये मोठी वाढ झालेली आहे. डॉक्टर MS स्वामीनाथन यांनी हरित क्रांती भारतामध्ये उपयोगात आणली. महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता आहे? तर शेकरू नावाची जी खारुताई आहे ती महाराष्ट्राचा राज्यप्राणी होय. तर भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे. ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर शिवनेरी. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? तर 5 सप्टेंबर आपलं करेक्ट उत्तर आहे. 1 मेला आपण महाराष्ट्र दिन, 3 जानेवारीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती, तर 5 जूनला आपण जागतिक पर्यावरण दिन साजरा करतो. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा हा नारा कोणी दिला? तर सुभाषचंद्र बोस करेक्ट उत्तर होय, यांनी हा नारा दिला. अग्निपंख हे पुस्तक कोणी लिहिले? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे ते आत्मचरित्र होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही. कुंकू कोणत्या पदार्थापासून तयार करतात? तर हळद या पदार्थापासून, या घटकापासून कुंकू तयार करतात. त्यामुळेच ओरिजिनल कुंकू ओळखण्यासाठी एक टेस्ट आहे, ज्याला आपण डायग्नोसिस टेस्ट असं म्हणतो. आपण कुंकवामध्ये जर 2 थेंब पाणी टाकलं आणि हाताने त्याला रब केलं, म्हणजे थोडं घासलं, तर आपल्याला जर शुद्ध हळदीचा वास आला तर समजायचं कुंकू शुद्ध आहे. पुढचा प्रश्न, मीठ, साखर व पाणी यांच्या मिश्रणाला काय म्हणतात? तर मीठ, साखर व पाणी याच्या मिश्रणाला आपण जलसंजीवनी असं म्हणतो. त्याला इंग्रजीमध्ये आपण ORS म्हणजेच ओरल रिहायड्रेशन सोल्युशन असं म्हणतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आपल्या सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत? तर ऑप्शन 2 आपल्या सूर्यमालेत एकूण 8 ग्रह आहेत. अगोदर ते 9 होते. आपण प्लुटोला बटू ग्रह म्हटल्यामुळं त्यांची संख्या आता 8 झालेली आहे. 8 करेक्ट उत्तर.
भूकंप मोजण्याचे एकक कोणते आहे? तर रिश्टर स्केल या घटकामध्ये या एककामध्ये आपण भूकंप मोजत असतो. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर. जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर कोणते आहे? तर छत्रपती संभाजीनगर हे शहर जगातील सर्वात वेगाने वाढणारे शहर आहे. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर. आजच्या प्रश्नावलीमधला सर्वात शेवटचा प्रश्न म्हणजेच प्रश्न क्रमांक 20. कोणत्या रक्तपेशीला सैनिक रक्तपेशी असे म्हणतात? तर RBCs आपण ज्याला म्हणतो म्हणजेच पांढऱ्या रक्तपेशीच याला आपण सैनिक पेशी म्हणतो म्हणजेच सोल्जर सेल्स म्हणतो. ही बाब आपण लक्षात ठेवावी. प्रश्नावली आवडल्यास नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इतरही आमच्या चॅनलवरती व्हिडिओज आपले जे BEd CET म्हणजेच राहिलेले घटक बुद्धिमत्ता व शिक्षकाभिवृत्ती उपलब्ध आहेत. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.